तर मित्रांनो आता आपण खाली आलेलो आहे आणि याच्या संग जाणार आहे. आता आपण कुठं जायचं रे? दुकानात जायचं आहे गाईस आपल्याला. काय आम्हाला काय द्यायचं पत्र तर भेटलेलं काय असतं ते, पण ते नाही भेटलेलं गाईस. ते नव्हतं भेटलं म्हणजे पोस्टर लावलं. आता मी तर नाही आहे ना, तू म्हणणार का बाई? फीलही आहे तिथं, फीलही आहे तिथं. कोण मरलं जाणार तिकडे? अरे काय बाली शाळा आहे बाबा ती. काय जेव्हा का आमचा खडकवासलाचा रोड असा आहे. हे मटणाची दुकान आहेत गाई तिथे इकडंच नाही काय आलं बघा. बालिश असते हा ना रे. चाललोय एवढंच गॅप ठेवला. हा भाई एवढं चिपकून गेलं ना ते. केवढं गॅप ठेवला? एवढाच गॅप ठेवला. आपलं स्प्लेंडर 2 चाक आहे का? हा बरोबर ते का बरोबर मध्येच का? अरे तेले डेंजर आहे करते. जसं हँडल थोडा खराबला. हा ते बसवाले कटबीट मारायचं वाटतंय. एवढंच गॅप मिळून निघाला ते. अरे पण बसवाले काय करतात, त्यांना एवढं घाणमाप असतो ना त्यांच्या बसचा, त्याला घाणू शकतो. काय करायचं? फॉल करायचं रे. फॉल आणि द्वारा घ्यायचं ना. फॉल आणि द्वाराचं माहित नाही, पण फॉल करायचं आहे तेव्हा मीच्या साडीचा गाईस. गाईज मला येताना खूप लाज वाटत होती गाईज ब्लॉग काढताना. हे गाईज आपली भाजी मंडई आहे या आतमध्ये. गाईज भाजी मंडई या तिकडे काय तर रिक्षावाला गाईज. चल इकडून जाऊ देऊन इकडं. हे गाईज सरळ जायचे तिथं, पण आतले होणे आता काय करायचं. बघ ना माझ्यामध्ये काय आहे. काय ते माझ्यामध्ये पण, लोक बघ ना कसं. माझ्यामध्ये जेली फिशचं पण आहे, रामजीचं पण आहे. काय 300 इयर्स काय गाईज. आता बघा ही गल्ली अशी. इथं पुढं जाऊन लेफ्टला माझी मावशी राहत होती, पण आता ती DIT मध्ये गेली गाईज राहायला. माझा मोबाईल गरम व्हायला लागला. फॉल कुठं? फॉल गाईज कोणची दुकान आहेत रे? पप्पाकडे जाणार का? पप्पाचे मित्र जायचे. पप्पा गेले अंड्यामध्ये. पप्पाच्या जाऊ लागला. चालत जायला इंडियाला. गाईज हा आपला दादा सिंह आहे आपला गाईज. तो रात्रीचा सिंह आहे. झोपल्याचा आता रात्र कोणाची मागा तो गाईज. तो लय डेंजर आहे बाबा. हा बघा गाई इथं आम्ही उड्या मारायचा आधी. हा गाईज पण मैदान आहे गाईज. तेव्हा गाईज PK मोबाईल शॉपी जिथनं आपण फोन घेतला होता गाईज, ती मोबाईल शॉपी गाईज. आता खूप गर्दी आहे, नाही ते गेलो असतो. आणि तोच आपला गाईज घर मालक सुद्धा. कुठे जायचं आम्ही बघून रस्ता क्रॉस कर. न्यू बोलेरो गाईज. हा ना तिथनं गाईस त्या रिक्षापासून तिथनं मला इथे यायचं होतं, पण आम्ही पूर्ण आतमध्ये हे गाईस स्टेशनरीचं दुकान आहे. आता इथं फॉल होतं वाटतं, माहीत नाही मला. गाईस हा आपला स्टेशनरीवाला भैया गाईस आपला ब्लॉगिंग चल रही हो. ब्लॉगिंग यूट्यूब पे मैं जय श्री राम. बद्दू पे भैया फ्राई को निकल गया. अंडा फ्राई ऑमलेट. देखो सिविक में फर्क है. कैमरा हाँ
काही जे आपली स्टेशनरी आहे स्टेशनरीमध्ये येऊन मम्मी सांग कोणी या गाड्या अशा घ्यायची जिद केली गाईस बोला कुणी केली गाईस कमेंट करून सांगा. हे आपले गणपती बाप्पा गाईस हे पण गणपती बाप्पा सरस्वती माता कृष्णा कान्हा संत महाराज सगळेच गाईस आणि स्टार मग पण आहे गाईस. हे आपले शिवाजी महाराज हे संभाजी महाराज गाईस शिवाजी महाराज आहे विठ्ठलजी कॅन्डल आहे वाव किती सुंदर आहे गाईस कॅन्डल वाव किती सुंदर आहे कसली भारी आहे कॅन्डल खूप भारी एरिया आहे आपण मला तर खूप आवडतो गाई डोरीमॉन पण म्हणते गाई सबस्क्राईब करा कॅन्डल भारी आहे गाई कॅन्डल आवडलं गाईस हे काहीतरी हे गाईस पोरी महिलांना आवडलं पैसा संघ आहे हा बघा गाईस हे पोरींना आवडणार होते आपल्या कामाचं नाही गाईस गरम होते मी तर पंख्याखाली थांबले गाईस बघा पंख्यावर दिसतो का गाईस चांगली हवा सोडतोय गाईस आणि हे काहीतरी काय म्हणतात त्याला काय लिहिलंय डायमंड ब्लीच पुढे डायमंड ब्लीच इन्स्टंट ग्लो हे गाईस कुणी वापरले नक्की सांगा गाईस कुणी वापरले हे तू वापरलंय ना इन्स्टंट ग्लो गाईस खूपच छान डिक्शनरी आहे गाईस डिक्शनरी खूपच छान आहे आणि गाईस बघा गाडी कसली चमकीली आहे गाईस काय नाव आहे स्पीड कार स्पीडने पळती वाटतं गाईस हे दिसतंय का रे बघ गाईस भैया बघा काय करते गाईस मित्रांना आता भेटलंच नाहीये तर आता आपल्याला अजून वर जावं लागेल अजून वर म्हणजे आता कुठं जायचं बोल वर कुठं वरच्या दुकानात उत्तम चप्पल काढ काहीच बघा कोणी केलंय अरे यार चला मला मी जातो घरी अरे चप्पल चप्पल काही घातलेले वारीचे आता आपण चाललोय काय वरच्या दुकानात अजून किती लांब बघूयात पुढे जायचं अजून किती लांब बघूयात गाई दुकानात हे बघा गाई ॲक्सेस चल हो साईड गाई डंपर बघा आपला डंपर कसला गाई आता थोडं दुकानात काय जाऊ गर्दी नसली तर चांगलं आहे गाईस गर्दी असली तर थोडं कट करावं लागेल थोडं गर्दी नाही आहे गाईस थोडीशीच आहे
गाईज हा दुसरा दुकानवाला भैया. आम्ही या दुकानात आले आता. ओ भैया अच्छा अच्छा लग रहा है. पुढे पंखा आहेच नाही. अरे फोन को भी थोड़ा ठंडा करना था, गरम हो गया. माझा आता गरम झाला पण मी पण माझा वॉटरप्रूफ आहे म्हटलं मी डायरेक्ट ना खाली टाकू शकतो. थोडा विषय आहे का नाही. गाईस इथे तर लय भारी आहे. मला हे दुकानवाले आवडतात. आता अंधारे गाईज म्हणून दिसणार ना पण एक ट्रक आहे आता मागं. हा ग्रीन कलरचा तुला भारी दिसतो. अजून काय गाईज हे आपलं कामाचं नाही. काय जावं का? हा हे नाही दिसणार गाईज. जाऊ दे तुम्हाला. आला परत गाईज. किती वेळ लागतोय गाईस. किती वेळ लागतोय. किती वाजले बघ. किती वाजले. नाइस कप. मिकी माउस. बट लेडीज मिकी माउस आहे. मिकी माउस ना पॅन्ड आहे तेवढं. मिकी माउस आहे वर नीट बघ. पुढे वर. ढाकण्यात बघ. अरे पॅन्ड आहे तो. बस का. अरे गाईस पॅन्ड आहे का मिकी माउस आहे तुम्ही कमेंट करा. पॅन्ड आहे रे. गाईस तबला. गाईस थोड्या वेळानंतर भेटूया. तर हे बघू आता. आहे का बघू दे ना. तर गाईज एकाचं घावला पण एकाचं घावानाच. अरे घावलं तर पाहिजे. नाही घावलं तर संपला विषय. एकाचं घावलं ना म्हणतोय तो. घावलं तर एकाचं घावला तर एकाचं घावला पण नाही गाईज. पुढे नाही होय. मग सगळं दिसतं भैया नाही म्हणलं. अंदर जाके अंडे नहीं डालने वाला गाइस काहीतरी मेरे पास पैसे नहीं है. कोई सब्सक्राइब करेगा तो पैसे मिलेंगे. माझ्या मम्मीला असलं आवडतं. माझी बहिणीला हे आवडतं दिस टाईप. आणि मम्मीला माझ्या बहिणीला तर गाईज माझ्या फर्स्ट आवडतं. बहिणीला हे आवडतं. बहिणीला हे आवडतं आणि मम्मीला हे आवडतं. आणि माझ्या मम्मीला हे आवडतं. हे बाई माझ्या मावशीला पण हेच आवडतं. आणि माझ्या मोठ्या मावशीला हे आवडतं. असली मोठी ब्रँड जॉईंट नाही रे. तर मी जॉईंट वाली दिसतो. जॉईंट गाईस हे मी चिकट टिप लावली पण आपल्याला काही फरक नाही पडला. कारण ते निवडलं तेव्हा फरक पडला. गाईस मी दुकान खोलू शकतो गाईस. नाही गाई. ओ माय गॉड. आता गाईस झालं. फील हुआ ना. बाल दिखने लग गए. मेरे बाल तेरे क्या 2 बाल. ये अपने साथ टाइप साथ मिल गया भैया. मिल गया भैया. ये दो क्या मैचिंग चाहिए. मैचिंग चाहिए. मैचिंग है या नहीं सीधा बोला. हमको जाने दो. बहुत गर्मी हो रही. ठंडा पानी पीने का है मेरे को. इसका सेम है. सेम है. इसका मैच कर रहा है. आपला भैया आला गाईस. आपला भैया बघा. हा फोटो नाही. ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू आहे. भैया एकदम तस ब्लॉग चालू आहे. युट्यूबला चले. यूट्यूबची आयडी काही हा मी सांगतात. भेटलं का. हमारे साथ नहीं कर रहे. मैच नहीं होते. मैच नव्हते दोन्हीचं पण. लवकर तू उन्हें गाईस. मेरे गाइस चक्के लागलेले. को ठंडा पिला दो. कोई तो मेरे को पिला दो. आपने फिर से शॉर्ट चलो फिर से शॉर्टकट से गाइस. इतना चिले घालवा साला गाइस. तेव्हा गटर गाइस ही काय म्हणते हिला शाळेत. काय म्हणला. तास आहे ना. हा आपण लॉंग कट नाही जाऊ. हा चल. हा ब्लॉग पण शूट होईल माझा. गाईज माझ्या मित्रमंडळांना मी सकाळीच म्हणलं होतं. मम्मीला काय सांगणार. बापरे लय वेळ लागला आपल्याला. हा ना शोधत बसलेली. चल इकडनं नको. दरअसल आता किती वाजले. कुत्री आहे.
गाईस थोडी सेल्फी स्टिक Guys. 57 पर पावणे 1 झाला की मग जाऊ आपण आरामात तिकडून या गल्लीत नको तिकडनं नको तिकडनं जरा लय गर्दी असते रे क्रिकेट खेळतात पोरं आपल्याला जरा लाज वाटते मित्र आहेत आपले गाईस हा बघा हा झोपलाय तोंडवर करून जायचं तुला माहिती पास हो का काय आपण बेबीसला इंजेक्शन नव्हतं दिलेलं का काय बेबीसला इंजेक्शन नव्हतं दिलेला हा सगळे पळून माझ्या घरी आली इंजेक्शन दिले हा वा बरं 3 दिवस बरं शकत सकाळी माझ्या घरी अरे इंजेक्शन तेवाला इंजेक्शन ना वेगळं दुखतं काय पोलिओचं जे 5 वर्ष आणि 2 वर्षाचं असतं ना ते किती दुखतं ते तुम्हीच सांगा गाईस अरे 3 वेळा त्याला बरफ शेकला सकाळी माझ्या घरी पोचली डायरेक्ट आणि दुसरी आहेत नाही का ती हा तिच्याकडेच बसली अशी ती तिला तू तुला घाणलं मोडती ती ऍक्टिंग करते का काय माहित पण तिला काहीच घाणलं मोडलं परकट मारला गाईस दादाजीने आपल्याला जाऊ दे दिस इज गाईस कॉल्ड द सूट नाही दिस इज कॉल्ड द शर्ट पॅन्ट साधा माणूस झालं सोपं साधं माणूस गाईस नानाची सदर आहे गाईस सरपंचाच्या नानाचे बहुतेक भाऊ राहतो पण त्यांचं इथं तुम्हाला आता खडकवासला सरपंचाचं घर दाखवतो काय काहीच आपण लय लांब आलोय खूप लांब आलोय मम्मीला गाईस. सांगा ना पैसे दे मला हा ना मी ऐकून नाही करत काय मला 5 रुपया मला 10 रुपये मला 5 रुपये चल. हा बघा आणि हा बघा पृथ्वी माझा मित्र ही बाली शिकर गाईज असली घाणेरडी पोरं कट असते करून टाक म्हणून आम्ही इकडे खेळायला येत नाही कट दोघं करून guys. कट करून टाकतो हा ना घर दाखवलं का काय नाही मी टाकणार आहे असं बंद करून त्याला तुटून काढला असतं नाही रे टाकणार आहे ना मी याच्या घरवाल्यांना तर कळू दे ना की काय शाळेत चालू आहे त्यांच्या पोराचे अरे किती दिवसांनी मी इथं आलोय तिकडेच खेळतो का नाही आपण दररोज आपली इथली काही एवढी घाण पोरं नाही रे पण हे इथली पोरं नाही चांगली राहते हा ना ते दुकानच नाही ना म्हणतात आहे ना काय रे गाईचा आपला मित्र गाई गाईज हा दुसरा मित्र हा आपला खूप छान मित्र आहे गाईज हा तसला काही करत नाही गाईज किती घेतलं 150ला दाखव काय तुझं सेल्फी स्टिक आहे व्हिडिओ ब्लॉग आहे ब्लॉग 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं काय अरे असं सटकते इथं धर नीट धर कडबीट करू नको काय झालं 2 मिनिटं ही आमची बिल्डिंग थांबे आलं थांब ये ना जातो रे चल बाय कितीला घेतलं 150 रुपये तर गाईज आपण घरी चाललो मित्राला भेटून हा खूप चांगला मित्र आहे गाईज आपला हा म्हणजे आपण संघ जेवतो गाईस हा गाईस डीजे वाजवा रे गाईस हा डीजे वाला होता आता त्याला मी म्हणलं डीजे वाजवा पहिले का बोले का चिट्टा रे चिट्टा चिट्टा पैसे दे फिर को नाही चिट्टा नाही आगे जाऊ म्हणेन तो मला नाही तर बोले काहीच लिहू नये काही दुगच चालू काहीच लिहू नये आपण ना चुकायला आलो काहीच आणि दुगच ना, चालू मी साडी फेकून देईन खरं फेकून देईन अबे गाईस काय ते पोर काय मित्र त्याने बॅक कॅम ऑन केला हो फ्रंट कॅम ऑन केला त्याने मला वाटलं बॅकच आहे आणि मी का वाचवून दाखवते पण जमीन दिसत होती सॉरी गाईस त्याला इग्नोर मारा जरा तुम्हाला आता मी ऊन दाखवतो गाईस बॅकच चालू आहे ना हां ऊन दाखवतो ऊन आहे गाईस बिना कामाचं डोळे हा ना समोर मॉल गाईस बघा मॉल आपल्याला लांबमध्ये टाकून हा समोर लय मोठा आहे मॉल गाईची काचेरी बिल्डिंग मॉल त्याच्या मागं होमडेल ही ऋतुरंग मोठे ऋतुरंग ही ह्या मॉलच्या मागची होमडेल हा होमडेल कसं होमडेल मोठं ऋतुंग हा ऋतुरंग बालकी आणि ते होमडेल लय मोठं आहे होमडेल टेरेसला एवढं गार आहे ना गाईस त्या बिल्डिंगचे ना तर टॉपच्या फ्लोअरला जे राहत असेल ना त्याला कधी ना एसीची गरज आहे आणि त्याला कधी ना पंख्याची गरज आहे एवढी हवा आहे ना गाईस त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला
तेव्हा नव्हतं ना हा. ते भारी हवा यायची त्यात सगळं ट्रेन हा ना त्यानं तिकडनंच हवं येते गाईस आम्हाला पण. हा पण तिकडे आहे ना तर तिकडनंच हवं येते. तुम्हाला सगळं काय खडक असल्याचं काहीच एक्सप्लेन मारता आता. गाईज आता आपण मिरचं मिसळ कसे आलो. या बिल्डिंगचं नाव काय आहे रे? मला पण नाही माहीत. गाईज आता आपण गाईज धूळ गेली. अरे काय माहित. गाईज इथं आता आपण चाललो घरी. समोरून लेफ्ट गेला की आपलं बिल्डिंग येते गाईज लगेच. अरे आपण दिनेशकडे गेलोच ना. कोणतं दिनेश ते त्याच्याकडे भेटतच नाही काय. त्याच्याकडं काहीच नसतं. नाही भेटला नाही. काढला असता लवकर दे साडीचं. काहीच खूप ऊन आहे गाईस थोड्या वेळानंतर आपण आता पार्किंग मध्ये गेलो भेटू गाईज. आता आपण त्या गल्लीत एकदा आईच्या त्या बाहेर निघालोय गाईज. आपण आपल्या इथं पोहोचलेलो आहे. हे बिल्डिंग गाईज वृंदावन नावाची बिल्डिंग. मला काय माहित. झाड कुणी तोडले विचारते गाईज. वा वॉटरचं प्लेस. झाड कुणी तोडले गाईज. हा आम्ही इथून असं सरळ गेलो. हा पारून मागून आलो आम्ही. तिकडनं आलो मागून बॅक साईड. चल जरा बसू आत. देवांसारखं. देवांश किती रे गाईज? हे आपला काळा देवांश शोधेल. देवांश किती रे? किती रे? अभी तो लाया था ना. क्यों क्या हुआ? हेलो बोलो यार पुढे येतो बाई. आता फोन जरा महत्वाचा चालू आहे. गाईस तो आपला पंचरवाला भैया तुम्हाला माहिती असेल. बाबू भूक लागायला लागली मला गाईस. आता आपण आलेलो आहे. आता डायरेक्ट घरचा ब्लॉग काढतो. ही आपली धन्य गाईस. ही माझी सायकल आहे गाईस. आपल्याकडे गाडी ही आहे गाईस. ही गाडी आपली. मला नंबर पण पाठ आहे गाईस. सांग का चालला का? चल गाईस बघा दुसरं कुत्रं. गाईस आता आपण डायरेक्ट वर भेटूयात. तर गाईस आता आपण परत घरी आलेलो आहे. गाईस हे आपलं हा आलोच. मम्मी कुठे? मम्मी कुठे? बरं गाईस मम्मी गाईस मम्मी करा पण गाईस. मम्मी कुठे गेली? वर गेली वाटते गाईस. वर येते मम्मी. हा बघा गाईस हिला इंजेक्शन लागलं. मम्मी काय करते? अच्छा मम्मी आणि माझी आजी गाईस मेहंदी लावते. मला वाटलं मम्मी कुठे गेली. काय नाही व्हिडिओ चालू आहे. आखे घाडा कसल्याचा व्हिडिओ काढणार मम्मी? काढ लाव की. कैरीचा व्हिडिओ काढायचा का? कैरीचा व्हिडिओ काढायचा का? आपल्याकडे आहे फुल लहान स्टिक आहे आपल्याकडे. हा बघा लांब आहे चांगली. काहीच सारा मित्राकडे जाऊ. नाही इथंच आहे समोरच. कशा हा बघा हिला इंजेक्शन लागलं हिला. आणि नेहमीच किती रे नेहमी तिकडे काय बघा यांचं काय चालू आहे. हिला इंजेक्शन लागलं पण एवढी नाटकं करा ना जेवढी ती मोठीवाली गायच करते.
हे आपल्या मित्राचं खूप छान घर आहे गाईस. गाईस हा बघा कसं वाटलं. पाणी दे की थोडं, जीव जायला लागलाय मला. पाणी दे थोडं. गाईस खूपच दम लागला गाईस. मला वाटलं मम्मी कुठे गेली. काय अरे इधर आ, मी झोपलेलो इकडं सोबत पळून आले माझ्याकडे. इधर आ, इधर आ. बोला हाय बोल, हाय हाय बोल. नाही हाय बोल, हाय हाय बोल, हाय बोल ना, हाय बोल, हाय. अरे बोल ना हाय. येते बोल, मी बोलतो हाय, तू बोल हाय. आधी बोल हट हाय. ए गप्पे बाल. अरे सगळ्यात जर मला हट हट बोलते. अरे पंखा लाव. खाल्लं नाही जपोत. अरे पंखा लाव. पंखा कसं लावू. हो लाईट गेली का. लाईट बिल तिकडून आलाय. किती आलोय. अरे 2-3 महिन्याचा आलो. 1240. काय मग त्याला तगडून ये वय. 1240 1140 काय तगडून आलं होय. काय बोलतो, काय बोलतो राव तू परशुराम. गाईज आपण थोड्याने इथं जाऊ. समोरची बिल्डिंग आहे ना गाईज, तिथं जाऊ. असेल तुम्हाला पण हा इथं जाऊ. आताचा ब्लॉगचं थोड्याने भेटू. वाव कधी लावलीस. हा हिला कधी लावली मला तर माहिती पण नाही. वाव छान दिसते काय. डेकोरेशन छान केलंय ना. डेकोरेशन छान केलं गाईस. डेकोरेशन का फर्निचर आहे. फर्निचर तेच काय असतं ते आम्हाला करायचंय. पण आत्ताच आम्ही नवीन फोन घेतला ते त्याला डायरेक्ट 30,000 डाऊन पेमेंट आहे. 30,000 डाऊन पेमेंट आहे. कॅश घेतलंय 30,000. 32,000चा होता पण 32,000 दिले. 999 32,999 दिले गाईस. त्यामुळे जरा ते का वाढलं आमचं याचं. मी करणार आहे आम्ही पुढच्या महिन्यात. आता दाखव टाक. कोणाची आहे. समर्थांची आहे का. अरे 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 कॅमेरा पडला गाईस. ह्याला पत्रिका भेटली पण आहे घ्यायला नाही. कोण जाणार गाईस एवढं लागणार नाही बाबा. आपण नाही जाय. आपल्याला आलेत पत्रिका. मुंबई बेंगलोर दिल्लीला आलेत. आउट ऑफ इंडिया पत्रिका आलेत. मामा बिमाची बालिश. थोडं तर लावायचं आपल्याला. दिखा ऊपर दिखा. नको पुसून टाक. बस झाला. येडा आहे काय. अरे काय तेव्हा काय ह्यांची चाळी अशी असते. मी बघ लिस्टिप लावली. लिस्टिप लावली बघ. चल कुठं घरी अजून काय. तर गाईज आता आपण जरा गेम खेळूयात. तुम्ही कोणती गेम खेळता कमेंट करून सांगा. आम्ही तर फ्री फायर खेळतो. माझी आयडी पण तुम्हाला मी थोड्याने देतो बघा. एक व्हिडिओ मी आता रिलीज करतो याच्या घरात कस्टमचा. कळलं काहीच कस्टम बिस्टम नाही खेळू शकत. मग आता काय बालिश घ्यायची करत. पान दे की अरे थंड बिंड काहीतरी दे. पान दे पाणी. गाई जेव्हा काय करत बसले. पान दे. तू कशावर बसलो मी विसरलो. पान दे ग. गाई जरा पाणी पिऊया. कॅमेरा सेटअप करू द्या गाईस. थांबा 1 सेकंड. हां दिसतंय ना गाईस. थंड आहे ना. हां कास वाचले झाले. गाईस एकदम पाणी पिलं जरा बरं वाटलं. थंड पाणी. काहीच मला एवढं पाणी जातच नाही आजकाल. पाण्याची खूप कम तरत आहे गाईस माझ्यामध्ये. थोडं कॅमेरा सेटअप करूयात. आली बघा परत गाईस. थोड्या भेटूयात. तर मित्रांनो परत थोड्या वेळा बसून आपण 5 वाजता परत खाली आलेलो आहे. वर आलेलो आहे मित्रापाशी. मित्र आता खातोय. आपण पण जरा उपीट खाऊन आलो. आता अभियंत कॉक्रोचेस बघते काय. तुम्हाला काय बघते हा काय. मॅन वुमेन वाईल्ड कसले झोपले. कसला होता डेंजर आहे बाबू. चल घाललं. तू काढणार व्लॉगिंग. हा तू काढणार का व्लॉग.
अय तू लॉक काढणार आहे उद्या कडे नाही चल ना मग खाली जायचंच आहे गाईस कोणाच्या काय पण काय म्हणते का गाईस पायाच्या वरतून साप गेला म्हणतो कुठं हा मंदिर नाही का आपलं झाड वगैरे उभरायचं पाहिजे त्याला कापलं हा कुठची गाईच्या भाजी मंडईपाशी एक मंदिर आहे तिथं ह्याच्या पायावरनं साप गेला लय गुळगुळीत असतं ना साप हा लय वेगळंच वाटतं त्याला गाईज माहिती की असं लय सिल्की हवं गाईज आता आपण बघा ही पेंट काळी पेंट टाकून आलो लईच लाज वाटत होते गाईज त्याच्यामध्ये गाईज सिंह बघा सिंह आहे माझ्या मित्राच्या घरात गाईज आपलं घरी दाखव थोड्या वेळाने आता कंटाळा आला गाईज विठ्ठल रुक्माई ये चोर मचाई मी नाही रे गाईस थोडं सेटअप करतो मी जरा कॅमेऱ्याचं इथं ठेवतो जरा अरे पुढं बर गाईस कॅमेरा सेटअप करत होतो पण हा ते चल बाहेर इथं गाईस ते इंजेक्शन दिलेली पोरगी राहते आता सेट झाला तर मित्रांनो ते झोपले वाटतं आता आपण वर जाऊ जरा गाईस लई होणे गाईस क्लिअरिटी बघा गाईस माझी लय होणे गाईस नवीन फोन आहे त्याची क्लिअरिटी गाईस तुमच्या समोर आहे गाईस हे गाईस खडकवासला आपला सुंदर खडकवासला गाईस चल ना काय रे बघू काय रे बघू काय बोलतोस गाईस ह्याला 4 दिवस झाले म्हणते माझ्या संग धरणार चल मित्रांना धरून दाखवू गाईस लागल्या तर बघ गाईस काम चालू आहे आणि ते कुठे आहेत गाईस आम्ही थोडी झूम करतो बघा काका कुठे आहेत गाईस त्यांचा फक्त पाय दिसतोय गाईस चटका लागतोय गाईस इथं ये ना काहीतरी कायरे बेर आहेत का कायरे लय घाणेत गाईस इथले आंबट आहेत मेले कायऱ्यांची कमी नाही आपल्या इथं कायऱ्यांची कमी नाही गाईस बघा दोन काही इथं पण आहे अजून आहे का रे खाली आहे का रे नाही ना बाकी सगळीकडं आता आपण थोड्या वेळाने जरा ऊन कमी झालं की इथं जाऊ गाईस बाकी डोंगर बघा गाईस समोर नाही आपली इथं डोंगर लई आहे चल ना तिकडं लय ऊन आहे गाईस ऊन लई आता सध्या डिश कोणाची आहे रे गाईस डोंगर बघा करून दाखव अरे पडन कॅमेरा पडन गाईस ऊन बघा आणि आपल्या इथला खडकवासला परिसर बघा गाईस ही होमडेल ही होमडेल नाही ही ऋतुरंग आहे गाईस ही वाली जी आणि ही जी माग आहे का ही मॉलच्या माग जी आहे का ती होमडेल आहे आणि हा मॉल आहे जाऊ खाली लिहून जाऊ ना चल अरे भैया बाबा मरता का काय आता नाही गाईस त्यांचं ते काम करतातच जाऊ दे चल ऊन आई डोकं बिकं दुखायचं टाकले बाबा ऑटोग्राफ प्लीज गाईस मागायचं गाईस चल जाऊ खाली आई स्पाइडरमैन किसी स्पाइडरमैन हा व्लॉगिंग यूट्यूबला टाकायचं हा
हा लिहून ये रे चल गाईस लिहून ये काहीच जरा थोडं भेटूयात खाली जाऊ आपण मित्रांनो. आता आपण खाली आलेलो आहे आणि हा बघा हा आपला मित्र जय. हा आपला मित्र काही जय जिमवर ना आलाय. बॉडी दाखव किती बॉडी दाखव बॉडी दाखव बनायची अजून. हा हाय की रे थोडी तरी. हा बघा काही त्याची बॉडी काय बॉडी नाही जाऊ दे. तुला आहे का मला काहीच नाही बस नुसतं चरबी वाढली. मला काहीच नाही. आता आलाय ना खाली. आता खालीच खालीच मी फ्रेश होणार. ये लवकर ये. जाऊ हा लगेच जाऊ का. कोण बिन आणला का नाही. पप्पा गेले ना. पप्पा गेले म्हणून काय आलं राव. पप्पा आले नाही का. गाईज आपले एक्सरसाइज व्हॉट इज दिस दिखा काय गाईस काय माहिती काय दाखवत आता. गाईस खूपच ऊन आलेलं आहे गाईस बघू शकता आपला भैया टायरवाला. आता आपण दिलीप भैयाकडे जाऊ. हफ्ता 23 आवर्स रिमिंग्स 23 घंटे बाद आपका एक हफ्ता पड़ने वाला है 1399 का. भाई दाढ़ी देखना भैया कितनी स्मूथ है. भैया एक कलर तो मार दो बाल में कैसा अच्छा. हरा कलर मारो हरा. चले मैंगो जूस पिऊन चल मैंगो जूस पिऊन पैसे माझ्याकडे आहे. चल आप पिऊन सर सर सायकल जायचं का किती आहे. 10 रुपये. 4 रुपये इनकी करतो तो करतो रे तो सगळं करतो. गाईज लिहून आहे गाईज. गाईज मी जाणून बुचून आपले केस मागं टाका ना गाईज. गाईज यांनी एकट्याने परत मला ब्लॉग काढायला हे केलं गाईज. गाईज सकाळी पण गेलं आता पण गाईज कसं तरी वाटतंय रस्त्याने जाताना ब्लॉग काढत गाईज. हा आपला खडकवासला परिसर गाईज. हाँ वो क्या बोल रहे लड़का अपन ऐसे यूट्यूब में डाल देंगे 10 फॉलोअर होना चाहिए. हाँ और हम दूध लेने गए तो हमारे पीछे फैन आना चाहिए. हाँ. उसकी माँ का मजे मजे. इसकी माँ का मजे ले भारी है गाइस. उसकी माँ का मजे ले भारी है. उसकी माँ का मजे ले भारी है गाइस. तो काय म्हणतोय की आपण एक व्हिडिओ टाकली तर आपले 2K फॉलोअर झाले तर आपण जरी दूध घ्यायला गेलो तरी आपल्या मागं आपले फॅन यायला पाहिजे. उसकी माँ का मजे गाइस. हा ब्लॉग हा गाइस का काय आलं किती मिनिट इकडे चल ना जरा आपली स्टडी पोरांची. हे मित्र म्हणले ते का ब्लॉग बिग नाही काय करत आपण. अरे भाऊ ये की निशांत हा आमचं आहे का तू इंस्टाला आहे का. इंस्टाला पण आहे. ब्लॉगर पोर आहे. काय विषय ब्लॉगिंग फेमस कुठं चालले तू आता. हा कोणती व्हिडिओ मिळाली आहे का नाही ती. नाही आत्ताशी एक टाकली. होय तिथं कॅनेल पिनेलला जायची बनवायची. आज चाललोय आम्ही सकाळी कॅनेलला. आज बैलाला आंघोळ निशांत एच नाही का. आहे मला दादा 1 मिनिट मला बघावं लागेल. तर मित्रांनो आता आपल्याला दोन आपले आता मित्र झाले गाईज आपले. यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं गाईज. सबस्क्राईब केलं यांनी आपल्याला. मला आता मावशीकडे जाऊन येतो. मावशीकडे जाऊन येतो ना. तर मित्रांनो आता आपले मित्र भेटले होते आपल्याला. जे मित्र नाही त्यांनी आपल्याला बघितलं की काय काढतोय म्हणून तर त्यांना वाटलं ब्लॉग काढतोय म्हणून त्यांनी आपल्याला बोलवलं. तर मग मी गेलो तर त्यांनी आता मला एक सबस्क्राईब दिलं त्यांच्याकडनं त्यांच्याकडचं म्हणून. व आपला परशुराम पुढे गेला तो गेला कुठेतरी पळून गाईस. तो कुठे गेला बघावं लागेल. तो कुठे गेला तो गाईज आहेच नाही इकडं कुठं. गाईज ही आपली थार. गाईज
आपल्या मित्र कुठे गेला गाईस काय माहिती. आता आपण जरा बॅक कॅम्प सगळं दाखवलं गाईस. हे शोरूम आहे गाड्यांचं शोरूम. हे चिकनवाल्यांचं सगळं. कुठे गेला त्या बघा गाईस. तिथं आतमध्ये बसलाय. हा काय चिमू आहे गाईस. पळून गेला गाईस. बिचाऱ्यांनी सबस्क्राईब केलं गाईस. आपल्याला खूप चांगली मित्र होती. त्यांचं पण चॅनल आहे साऊंड डिटेलिंग पुणे म्हणून. ते पण तुम्ही सबस्क्राईब करा गाईस. हा काय आलं रे कुठे गेलता. एवढं वेळ टाइमपास करून चल मग आता जाऊ. गया कुणी पकडलं तर. अरे ते चांगले होते रे. ते चांगले होते. त्यांनी मला सबस्क्राईब दिलं रे. चांगले वाटतं मला सबस्क्राईब दिलं. इंस्टाग्रामवर पण आणि यूट्यूब चॅनल पण सांगितलं. परशुराम सांगितलं म्हणतात. तर काही हा एकदमच काय झाला आणि याने पण 10 रुपये आणले. ते सगळे पार्किंगमध्ये बसले. त्यांनी मला अलाव नाही केलं व्हिडिओ काढायला. त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम वगैरे असेल. पण 2-3 दादा होते त्यांनी केलं अलाव मला की मग आमचा दोघांचा काढ. बाकी ते नको म्हणतात ते कशाला उगाच जा ना. त्यामुळे त्यांचं नाही काढलं. पण ठीक आहे चांगलं होतं गाईस. आता आपण तिकडे जाऊ जरा मँगो ज्यूस पिऊ. तिथला सीन एक दाखवतो गाईस तुम्हाला मी. तर गाईस आता आपण हे प्यायला आलो आहे मँगो ज्यूस. हे इथं नाही गाईस थोडं तिथं पुढे बघा छत्री म्हणून आहे. छत्री हाय बघा लाल तिथे आहे पुढे गाईस. गाईस तिथंच शेजारी बेकरी सुद्धा आहे. बेकरी सुद्धा आहे गाईस तिथं समोर. मँगो ज्यूस दे दो ग्लास. गाईस त्यांचा मँगो ज्यूस फुल छान असतो. तुम्ही पण एकदा खडक वाचले व्हिजिट केलं की तुम्ही यांच्या इथं व्हिजिट करा गाईस. मँगो शेक थंडा थंडा कूल कूल गाईस. एकदम रंग गाईस. गाईस एक सेकंड क्लिअर. यूट्यूबमध्ये सोडतात. हां यूट्यूबमध्ये. चॅनलचं नाव काय. निशान. हां निशान निशान. आपण सर्च करू. गाईस खूप छान आहे मँगो ज्यूस ह्यांचा. तुम्ही जर खडकवासल्यात आले तर एकदा ह्यांच्या मँगो ज्यूसच्या ह्याच्यावर दुकानावर एकदा व्हिजिट करा गाईस. 10 रुपयात खूपच जास्त मँगो ज्यूस असतो. आपला मित्र पण पितोय गाईस. हे बघून हसतात. छान आहे गाईस. फक्त 10 रुपयाला आहे गाईस. धन्यवाद. थँक्यू गाईस. खूप छान मँगो ज्यूस होता. मजा आल्या गाईस. ते पण म्हणले आत्ताच सर्च करतो म्हणलं चांगलं आहे गाईस. ही व्हिडिओ गाईस मी 3 वाजता काहीतरी अपलोड होईल माझी. कारण या व्हिडिओला खूप असं म्हणजे लॉंग व्हिडिओला गाईस खूपच वेळ लागतो. तुम्हाला तर माहितीच आहे गाईस. काय बोलतो. अरे पण कोणचं पण नेट असू दे गाईस. कोणचं पण नेट असू दे. त्या ब्लॉग सोडायला आहे ना यूट्यूबला त्याला आहे ना अपलोडिंगला एडिटिंगला लय वेळ लागतो. आणि मी ते अपलोडिंग आणि एडिटिंग 9 वाजता स्टार्ट करतो. जर 9 वाजता स्टार्ट केलं तर 12-1 पर्यंत होतं. जर 12-1ला स्टार्ट केलं तर मग झालं 3-4 वाजले. मी काल रात्रीच 3ला झोपलो. त्यामुळे मी सकाळी नाही येऊ शकलो. मी उठलोच नाही सकाळी. गाईस हे कुत्रं बघा. मटणाचे दुकानं गाईस. चल पलीकडे. गाईस खूप खतरनाक रस्ता क्रॉसिंग केली आपण. स्केअर. आय एम नॉट स्केअर. यू स्केअर. I am not scared. I am रस्ते के बीच में दावे. रस्ते के बीच में गाइस. ही आपली वरती गॅलरी. ही आपली बिल्डिंग आहे गाइस. हे रिक्षा मित्राची गाडी. हा हा चल नाही गेली. पहिले बोलू दे कापून कापून नाही बोलत. बर्फी का म्हणजे गाईस बर्फी म्हणजेच एक आमचं लॅब डॉग आहे. खूप छान आहे गाईस. हा आता बर्फीला आवाज येतो.
बर्फी 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 हुई हा ये काल बघितलं मी गाइस काय अपना बर्फी ये देखो गाइस ये नहीं है वैसे ये नहीं है तसं मार बाकी आया गाइस वर बघा ही आपली बिल्डिंग आहे 3रा मजला आपला गाइस आला हा बघू ना थांब नाही चल डायरेक्ट घरीच चल डायरेक्ट घरी चल अरे 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 तर गाइस बघू आता आपली धन्य चालवताना आपल्याला ब्लॉगिंग शूट करते ती का गाइस थांब ना अरे बघू ना धन्य चालवताना ब्लॉग शूट करते मग बघ गाइस 2 मिनटं येतोय गाइस ब्लॉग शूट करता आपल्याला धन्य चालवताना फक्त जरा पुढं लक्ष द्यावं लागतं आणि इथनं तर नाहीच येणार गाइस उतरावंच लागन गाइस तसं पण नाहीच येणार गॅप बघा तुम्ही थांब ना 2 मिनटं तुझी गाडी धडको ना अरे यार कुठं नाही येऊ कशाला कुठं जायचंय गाइस इथंच लावा ना सायकल हे नाही इथंच एवढी जागा आहे गाइस अरे हा पिवसाचा तर आज बड्डे गाइस आज तर 9 वाजेच तर ब्लॉगिंग चाललेलं पाहिजे आपली काही जरा टॉर्च चालू करू बर्फी आलं तुमच्या संग भेटूया बर्फी तर ना आली आपण काकूंनी आम्हाला एक काम दिलं 1 लिटर दूध आणायचंय आणि अर्धा लिटर दही कोण आहे काय सुप्रियाताई साळुंके काय सुप्रियाताई सुळे सुळे विसरलं सुप्रियाताई सुळे ह्याला वोट करा भाई तू तरी वाजवणारा माणूस चिन्ह आहे गाईस तू तरी वाजवणारा माणूस सुप्रिया सुळे यांचा फोटो पाहून खात्री करा आणि तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून मतदानाची तारीख 15 दिनांक 7 मे 2024 गाईस मतदानाची तारीख विसरू नका लिहून यायला लागले विसरू नका अनुक्रमांक 3 लिहून यायला लागले गाईस पकडावाना पण कॅमेरा कसं पुढे यायचं हा कसं पुढे यायचं पुढं नाही मला ते शू कमी जास्त काय वाटतं माहिती काय वाटतंय सोन्याची मस्त वाटतं हा सोन्याचं वाव टोपी वाटते मला ती टोपी वाटते गाई असं वेगळंच वाटतं सगळ्यांची नजरे तुमच्याकडे असते गाईस जेव्हा तुम्ही ब्लॉग काढत असता ना सगळ्यांची नजरे गाईस तुमच्याकडे असते तेव्हा सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची जे पण आता बघा समोरनं मागं बघतं ते सगळेच बघायला लागले गाई आता दुकानात आलोय गाईस 1 लिटर दूध तिथं आहे म्हैशीचं आहे का अख्खं पॅक पण आहे ना पहिलंच टाकलेलं आहे सुप्रियाताई सुळे यांचा अनुक्रमांक आहे 3 गाईस तरी वाजवणारा माणूस आता आहे का नाही गाईस हा दुखला माझा आज काढून कोणचं आहे का पैसे बघू ना किती रुपये राहते ते एक डायरेक्ट पॅक डायरेक्ट पॅक दही दूध नाही दही पण पाहिजे दूध पण पाहिजे पण अख्खली 1 लिटरचा पॅक पाहिजे डायरेक्ट नाही कितीचा काका गो टू हेल गाईस आता चल की राहते इथं गाईज एकदमच वेगळं वाटतंय सगळे तुमच्या पैसे बघतात आता कुठं जायचं हा त्या सुटमध्ये पहिले घामायला लागला हा पण नाही पडलं पाणी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
1 लिटर चितळे दही आपलं दूध पूर्ण का पॅक पाहिजे आहे का हा देखो ना फिर गाईस ला भारी वाटते भारी वाटते गाईस छान कूलर आहे गाईस हाय बोला ना कोई तर गाईस लाजलं गाईस गाईसला भारी आवडते हाँ यूट्यूब पे गाईस किती वेळ लागतात गाईस मिठाई कोणाला आवडते ते हा मला ही पण आवडते ही पण आवडते काजू कतली पण आवडते गाईसला भारी वाटते एकदम फुल फुल वाटते आहे का 1 लिटर पॅक दुधाचा चितळे म्हशीचा अख्खा डायरेक्ट पॅक पाहिजे 1 लिटरचा काय गाईस बरं झालं इथं तरी भेटला नाही तर कोणत्या वाडीत कुठे जाऊ आम्ही 1 लिटर हा दही आणि अर्धा लिटर दही अरे गाईस अरे कॅमेरा सेटअप करूयात काही सगळे दोघायला लागले आपल्याकडे जरा वेगळंच वाटलं पण जाऊ दे सेल्फी नहीं वीडियो चल रहा है डायरेक्ट 1 लिटरचं पॅक पाहिजे नाही आहे कुठं मामा कोण येत मित्रांनो आता या दुकानात बघू आहे का ते दूध 1 लिटर दूध का पॅकेज आहे का चितळे म्हशी का डायरेक्ट 1 लिटर नाही अरे यार काकूंनी काय सांगितलं आपल्याला अरे पण दूध तर भेटायला पण आता कोणता मामा दूध देतो काय माहिती म्हैस मामा आता कोण आहे बोलच नाही व्हायचं चल आता काहीलाच पैसे द्या मग काहीच इथं पण नाही भेटलं काहीच काय या दुकानात पण नाही भेटलं सकाळपासून 4 वेळा हा झोपलेलाच काहीच आपलं काय सकाळ मूड बी आपला सकाळ मूड काय दिवस खराब गेला का आपला असतं ना आपल्या साडीचं बी भेटत नाही काही सामान आणि दूध पण नाही भेटत हा ना दूध गाईस दूध भेटेना झालं सगळे पैसे परत करायला लागेल राव मला वाटलं काहीतरी वाचतील हो काहीतरी आपले मजे आठवण आलं त्यावेळी सगळं पाण्यात गेलं हा ना आता काय करू आमच्या गोळकीच्या ते म्हशीच्या दुकानात जाऊ आहेत दुसरीकडे कुठे एकदा एक म्हशीलाच दूध करायचं कुठे ते काय का आपल्या तिकडे जाईल आपल्या शेडपाशी मामा कोण आहे हा येडा मामा कोण आहे काकू आणि मामा मला एक मामा माहिती चला मला करे सकाळ मला एक मामा माहिती चल आजचं आपण ना सकाळ म्हणतोय मामा बसून लेवे झाला काय मिनिटच आहे पण काय दूध भेटाना मी जाईन म्हणून ना खरं होतं काय मरून जाईन मी मरकी मग कोणी वाढवले झाली नाही मी पाय मधून नाही झालं झोप पण नाही झाली बघा कसलं भारी वाटतं काय झालं तुळशीला मस्त पाणी कुठं दे हा गाईस कैरीचं झाड गाईस काय करायचं आपल्याकडे आता काय ना आता मामाकडे जायचं कोणत्या तरी नाही इकडे कोणता मामाच नाही चले कोणताच मामा नाही गाईस चला परत नकोच नको घरी जाऊ हा ना टाक करू नाही गाईस भेटलं पैसे त्यामध्ये थंड गुलू भेटलंच नाही म्हणायचं काकू आणि भेटलंच नाही की गाईस खरंच आहे की मग भेटलंच नाही आपण थोडे घेऊन बसलोय भेटलंच नाही सांगायचं कोणचा मामा आहे कोण मामा आहे हा कोण मामा विचारू गाईस कोणता मामा नाही म्हणायचं मामाकडे पण नव्हतं आपल्याकडे माहिती नाही मामा कोण मामा कोण इतकं मामा कोण मामा आहे गाईस काय माहिती काकूंचा कोणता मामा आहे त्याच्याकडे जा म्हणल्या जाऊ द्या गाईस थोड्या वेळाने भेटतो आपण गाईस भेटेल का बेकरीत विचारू हा एकदा गाईस बेकरीत अरे हा बेकरीत कुठला दूध गाईस बेकरीत विचारा म्हणते गाईस वाव बेकरीत दही
मग काकू म्हणते दूध नाही भेटलं दही खायला घेतलं उगाच कशाला आपल्याला प्रॉब्लेम नको. पहिलं वडा साफ केला का पुढं गाईस परत आलो आपण इथंच. काय जेव्हा काकून देत होते ना हा 10ची नोट दिसत होती. याला जावं काकू किती 200 रुपये देत होते तेव्हा याला वाटलं 10चे नोट द्यायचं होते 2. काय त्याला बारकी नोट दिसत होती काय वाव. इथं विचारायचं इथं मेडिकल आहे ती. मेडिकलमध्ये किती वाजता काय बोलतो हा मामा थोडी आहे पण काय थारा थारा काय अजून एक बस मेडिकल सगळ्याचा मामा आहे. काही बस होती त्या काकांनी आलाच केलं काय मस्त ड्रायव्हर काकांनी. काय मस्त मस्त हवा देऊन गेला. हा ना काही आता हात दुखायला लागला व्लॉग करता करता. आपण माझ्या पाय दुखायला लागले. माझा पाय पण आणि हात पण दुखायला लागलाय काही. जरा हाताला आराम दे काही. चला तुम्हाला बोलायचं स्कूलमध्ये जायला. गाईज आपल्याला सुट्ट्या लागल्या त्यामुळे करतोय. नाही ती येतील कमेंट शाळेत जा. हा बंदीने ड्रॉइंग कशी बनवली. हा बंदीने ड्रॉइंग बघ कशी बनवली. हा ड्रॉइंग बघा गाईज तुम्हाला दिसली तर ड्रॉइंग बघा गाईज. हे फीलही आहे गाईज पण 25,000 माझ्यासाठी आहे गाईज. माझ्यासाठी वर्षासाठी म्हणजे मी 8वीत आहे ना गाईज आणि हा 9वीत आहे. मी 8वीत गेली गाईज मी 8वीत आहे. तुम्हाला वाटणार नाही हा पण मी 8वीतच आहे गाईज. हातला पण दुखायला लागला. हे जा काही कुठे छी छी अरे छी 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 अरे काय रे तुझी नाटक छी छी छी. काहीच काय खातं तुम्ही टाका टी छी छी छी. चाल ये आणि तूच हा सारखा त्याला हात लावणार. मित्रांनो आता परशुराम गेला द्यायला. मी हा बघा काय तिथं फ्री फायर खेळतोय. अरे मी पण खेळतो ना थांब ना. हे जरा आपण कट करू गाईस. ह्याची गाडी गाईस ही आहे आणि परशुरामची जेव्हा तो बसलाय ना ती आहे आणि ही पण आहे गाईस स्प्लेंडर. गाईस जरा गेम खेळूयात. पोलीस पकडते नाही बाबा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगचा एंड आपण इथनंच करत आहे. आता मी गाडी चालवली गाईस बघितलं तुम्ही. आता माझी मम्मी बघा गाईस आजच्या ब्लॉगचा एंड इथंच करत आहे. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगला.